टू फॅमिली. जे आपलं नळाचं पाणी असतं ना पिण्याचं, ते पिण्याच्या पाण्यासाठी बघा पाईपलाईनचं काम चालू आहे बघा आमच्या इथं. हे बघा असं आमच्या दारासमोरूनच आहे. पहिलं गटराचं काम झालं बघा, नंतर आता पिण्याच्या पाण्याचं काम चालू आहे. हे बघा आता पाईप बसायचं काम चालू आहे त्यांचं मला. हे बघा असं पाईप बसू राहिलेत बघा, इथपर्यंत झालंय. आता असं काम चालू आहे. इथून तिथून काम चालू आहे बघा. असा रस्ता खोदला इथून तिथून. हे बघ पारा असं खोदिलंय अगं. हे याचं आहे पाण्याचं, आपलं प्यायचं पाणी आहे ना, त्याचा नळ आहे. हे काय आता खोदलंय, याच्यात पाईपलाईन टाकायची ना. ते आपलं ते धरणाचं जे पाणी येतं ना आपलं प्यायचं, त्या पाण्याचा नळ आहे बघे. हे बघा असं खोदलंय आता खाली. आता पाईपच टाकू राहिलेत ते. दिसतंय का तुला? नाही काय एक पाईप बसू राहिलेत बघ तिथं. असं आपलं पाईपलाईनचं काम चालू आहे. पहिलं टाकलंय अगं नाली याचा गटराचा टाकलाय, आता प्यायच्या पाण्याचा टाकू राहिले ते बघ. इथून तिथून खोदलाय बघ रस्ता. हे बघ कामच चालू आहे त्या रस्त्याचं. दिसतंय का तुला? सगळं खोदलंय ना खाली. असंच खादलंय ना खाली. दिसतंय ना तुला खाली बघ ना पाण्यात. खोदलंय. छकुली चालली छकुली. संगीता मावशी छकुली आहे. आत्ता गेली ना ती. हे काय पाईप जोडलाय बघ त्यांनी. आता पाईप जोडलाय, बसू राहिलेत ना ते. आता पाईप जोडून घेतलाय त्यांनी. सकाळपासून का 2-3 दिवसापासून अगं खोदून ठेवलं होतं नुसतं बघा. आता असं रस्ता असं चालू आहे बघा काम आमच्या रोडचं. काय इथं खोदायचं तिथं खोदायचं. हे बघा असं पाईपलाईन. आता आजचे दिवस आता असाच त्रास होईल आम्हाला. हे बघा असं काम चालू आहे रस्त्याचं. आणि आता हे झाल्याच्या नंतर पाईपलाईन टाकल्याच्या नंतर रस्त्याचं काम चालू करणार आहेत ते. म्हणजे रस्ता पण एकदम व्यवस्थित होईल. कारण मागच्या वर्षी तर खूप हाल झाले बघा आमचे. इतका पाऊस झाला, वावणी पाऊस झाला ना, तर लई हाल झाले बघा. रस्ता खोदलेला होता तर. पण आता आमच्या रोडचं काम तिकडं झालंय पूर्ण, पण हे समोरच्या रोडचं राहिलंय बघा असं काम. पण आता हे पाईप वगैरे टाकल्याशिवाय रोडचं काम काय पूर्ण होणार नाही. हे बघा असं आमचा रोड. कसं वाटलं मग आमच्या रोडचं काम? बरं वाटलंय ना तुम्हाला? आणि नक्की लाईक कमेंट करा छान छान बरं का. आणि बघा कसं काम चालू आहे ते नक्की मला लाईक कमेंट करून सांगा. मग असं काम चालू आहे बघा. आणि काय झालंय 2-3 दिवसापासून आहे ना JCB चालू होते हे उकरायसाठी. कारण इतका रोड आहे ना असा निबार होता. आणि आता ते पूर्ण झालंय. आता ते म्हणलं पाईप पण टाकून होईल ना. मग आता ते पाईप टाकून घेतल्याच्या नंतर असं होईल बघा. आज कंप्लीट होईल तो रस्ता. हे बघा असं आता पाईप पण टाकून होईल त्यांचा. ते काय जोडलाय त्या माणसाने, पाईप पण जोडलाय. कसं वाटतंय नक्की संपूर्ण माझा ब्लॉग बघा बरं का. धन्यवाद.